स्वतः सोबत घडत नाही तोपर्यंत प्रत्येक संकट रोमांचकारीच वाटतं. आता मात्र आली रात्र सुखरूप कशी जाईल याची धडकी त्यांना भरलेली. लवकरच डोळे जड झाले. गजोदर खाली चटईवर आडवा झाला आणि बिलास खुर्चीवर बसल्या बसल्याच पेंगू लागला. रात्र गडद होत गेली. 3:15च्या आसपास कसल्याशा विचित्र आवाजाने बिलासची झोपमोड झाली. त्याने डोळे उघडले. आताही तो आपल्या खुर्चीवरच होता, पण खुर्ची केबिन मध्ये नसून एका अंधाऱ्या तळघरात मधोमध ठेवलेली होती. चल क्या रहा है ये सब? गजोधर, कहा है तू? गोंधळलेल्या बिलासने आवाज दिला आणि खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण उठू शकला नाही. तसं त्याला कोणी बांधून ठेवलेलं नव्हतं. जणू खुर्चीनेच जखडून ठेवल्यासारखा तो बसल्या जागीच अडकून राहिला हतबलपणे. हे एक स्वप्नच असणार, डरावना सपना. छे, झोपण्याआधी भूताखेताच्या गोष्टी करायलाच नको होत्या. बिलासने पुन्हा डोळे मिटले. जास्त वेळ झाला नसेल, कुणाच्या तरी रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. ते रडणं अतिशय केविलवाणं होतं. त्या रडण्यात वेदना होती, आर्तता होती, मदतीची हाक होती. नीट ऐकल्यावर कळलं की ते एकापेक्षा अधिक जणांचं रडणं होतं. कुणीतरी आपल्या आसपासच वावरतय अशी चाहूल बिलासला लागली आणि त्याने खाडकन डोळे उघडले. रडण्याचा आवाज एकदम बंद झाला. पाहतो तर काय, काही माणसं मुरदाडासारखी त्याच्या अवतीभवती उभी. त्याच्या समोर डावी उजवीकडे आणि मागेही काही जण असावेत. त्यांच्यात पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले सुद्धा होती. त्या सर्वांनी पांढरे मळकट कपडे घातलेले, केस धुळीने गचाड झालेले, हातपायही तसेच मरगळलेले आणि मळकट. त्यांचे चेहरे धुसर होते. कदाचित आपल्या डोळ्यांवर झोप असल्याने तसं दिसत असेल असं बिलासला वाटलं. आणि अचानक त्यांनी पुन्हा रडायला सुरुवात केली. रडणं कसलं, टाहोच होता तो. पण ते का रडत आहेत? क्यों रो रहे हो भाई? बिलासने विचारलं. कुणीच उत्तर दिलं नाही, पण एकाएकी ते सामूहिक रुदन थांबलं. जणू त्यांना त्याच्या ओरडण्याचीच प्रतीक्षा असावी. अचानक रडणारी मंडळी, पुरुष, स्त्रिया आणि लहानगी, एकूण 11 जण त्याच्या दिशेने वळली. हिंस्त्र गुरगुराट करू लागली. तेव्हा बिलासला कळलं की ही आपल्यासारखी साधी सुधी माणसं नाहीत, ही भूतं आहेत. तो बिथरला. खुर्चीवरून उठण्याचा कसोशीने प्रयत्न करू लागला. अत्यंत दमदार गम लावून कुणीतरी तुम्हाला खुर्चीला चिकटवून ठेवलं आहे अशी कल्पना करा. पण जीवावर बेतलं असताना पूर्ण ताकद लावून आपण सुटण्याचा प्रयत्न करणारच. तसा जोर बिलासने लावला आणि कसाबसा खुर्चीवरून उठला. तोवर ते हिडीस प्रेतात्मे अगदी त्याच्या जवळ पोचले होते. दिवसभराचे उपाशी डास रात्री निवांत झोपलेल्या माणसाभोवती भिणभिणावेत तसे. लवकर काही केलं नाही तर हे आपल्याला कच्चाच खाऊन टाकतील हे बिलासच्या लक्षात आलं. मग त्याने तीच खुर्ची उचलली आणि गदेसारखी गरागरा फिरवू लागला. भूतं मागे सरकली. ती संधी साधून बिलास एका बाजूला वळला. तिथून प्रकाशाचा कवडसा आत येत होता. कदाचित तिथेच दार असेल. त्या नादात प्रेतात्म्यांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. एवढ्यात एक जण मागून थेट त्याच्या पाठीवरच चढला आणि मानेला चावला. बिलास वेदनेने कळवळला, पण तोही काही लेचापेचा गडी नव्हता. गावी असताना आखाड्यात त्याने कित्येकांना धोबी पछाड दिला होता. आताही एका हाताने त्याने प्रेतात्म्याचं डोकं पकडून आणि किंचित वाकून त्या मागच्याला डोक्यावरून पुढे आदळला. मानेला रक्ताची धार लागलेली. ते पाहून बिलास आणखीच चवताळला. त्याने खुर्ची दोन्ही हातात धरली आणि दे दणादण त्या प्रेतात्म्याला मारत सुटला. चपलेने मार मारून झुरळ चिरडावं आणि त्याचा कोथळा बाहेर पडल्यावरच थांबावं.
तसा बिलास रक्ताने पूर्ण माखला होता. पण आपण एका प्रेतात्म्याला संपवलं हा आनंदही होता. त्याच आनंदात तो हसू लागला. नाईट ड्युटीचा आपला सहकारी गजोधरला खुर्चीने चिरडून मारणारा, रक्ताने नाहलेला बिलास विकृतपणे हसतोय हे दृश्यच अंगावर काटा आणणार. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर रोजंदारीवर आलेले अर्धे मजूर हे दृश्य पाहून उलट पावली पळाले. काहींनी बिल्डर ऑफिसला फोन लावला. नेमकं काय घडलं हे बिलासलाही कळेना. आपण केबिन मध्येच होतो आणि अचानक लोखंडाची फोल्डिंग खुर्ची डोक्यात घालून झोपलेल्या गजोधरला यमसदनी धाडलं. त्या भयंकर स्वप्नाचा हा परिणाम होता का की ते स्वप्नच नव्हतं? या टॉवर मधल्या भूतांनी आपल्याला गंडवलं, आपल्या हातून गजोधरला संपवलं. ते दोघं एकाच गावचे, दूरच्या नात्यातले. बिलासनेच नोकरी करण्यासाठी गजोधरला इथे बोलावून घेतलं होतं. आता त्याच्या घरच्यांना काय तोंड दाखवणार? तोंड दाखवायला मुळात त्याला पोलीस सोडतील का? जन्मठेप किंवा फाशीच होणार. हे भगवान, ये क्या हुआ? तेव्हाच पोलिसांची जीप भोंगा वाजवत इमारतीत शिरली आणि बिथरलेल्या बिलासने तिथेच पडलेला एक काचेचा तुकडा झटकन मानेवर फिरवून आत्मघात करून घेतला. पोलिसांच्या मेंदूचा तर पार भुगा झालेला. 3 आठवड्यात 3 हत्या आणि मारेकरीही जागीच ठार. कोण विश्वास ठेवेल? पण पुरावे हेच सांगत होते. त्यांनी नेहमीप्रमाणे सोपस्कार उरकले. इस्राणी अँड वासवानी बिल्डर्स तर हवालदिल झालेले. तसे मुंबई आणि ठाण्यात त्यांचे अनेक प्रकल्प सुरू होते. पण द स्कायस्केपर हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. फर्मचे अर्धे भांडवल त्यात गुंतलेले. एकामागून एक होणाऱ्या या गूढ हत्यांमुळे टॉवरची इमेज खराब होत चाललेली. काय करावं ते कळेना. त्या दुपारी पुन्हा रवीनाचा फोन आला. टॉवरमध्ये आणखी 2 मृत्यू झाल्याची वाईट बातमी तिने दिली. वासवानी सर भयंकर चिडलेत. तुमचे डिटेक्टिव्ह काय करतात असं विचारलं मला. मी समजावलं त्यांना की पॅरानॉर्मल काही असेल तर 1-2 दिवसात परिणाम मिळणार नाहीत. पण अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग कॅन्सल केलेत, ऍडव्हान्स परत मागू लागलेत. त्यामुळे गोंधळून गेलेत ते. आपले डिटेक्टिव्ह काय करतात ते तू स्वतः पर्सनली जाऊन बघ अशी ऑर्डर दिलाय त्यांनी मला. रवीनाने माहिती पुरवली. ठीक आहे, आज संध्याकाळी पुन्हा जायचंच आहे तिथे. तू सुद्धा ये, मी म्हटलं. तिने ओके बोलून फोन ठेवला. सचिनने बरेच आढेवेढे घेतले पण मंग्याने त्याला बळजबरीने गाडीत बसवलाच. आज तू आमच्या सोबत आला नाहीस तर थू आहे जगातल्या या नंबर 1च्या डिटेक्टिव्हवर. मंग्याने त्याच्या इगोवर टिचकी मारली. गाडीत मंग्या आणि मी पुढे आणि मागे त्या झपाटलेल्या टॉवरमध्ये जाण्याच्या जाणीवेने बिथरलेला सचिन बसलेला. तिथे मंदाकिनीचा आत्मा त्याची वाट पाहत थांबला असेल तर? सचिनने भीतीने गळ्याभोवती हात फिरवला. ट्रॅफिकमुळे द स्कायस्क्रेपर पर्यंत पोहोचण्यासाठी अंमळ उशीरच झाला. नवीन सुरक्षा रक्षकांनी गेट उघडलं. या टॉवरचा इतिहास माहीत नसलेल्या नव्या सिक्युरिटी एजन्सीकडून दुप्पट तिप्पट पगार देऊन मागवलेले धष्टपुष्ट सुरक्षा रक्षक. त्यांच्याकडे रायफली सुद्धा होत्या. ते पाहून मला अधिकच काळजी वाटू लागली. रात्री पुन्हा काहीतरी भयानक घडलं आणि यांनी पॅनिक अटॅक येऊन बेछूट गोळीबार सुरू केला तर काय? असो, आमच्या येण्याची खबर त्यांना होतीच. त्यांनी निमूटपणे आत सोडलं. इमारतीच्या भव्य लॉबीत प्रवेश करताच रवीनाने म्हटलं, सर प्लीज राग मानू नका, पण वासवानी सरांनी तुम्ही नेमकं काय करता याचा व्हिडिओ बनवायला सांगितलाय. म्हणजे आमच्या कामाचा पुरावा पाहिजे काय त्यांना? मंग्याने पटकन विचारलं. संशय? जगातल्या नंबर 1च्या डिटेक्टिव्हवर संशय? हे माझ्या सदानंद विवेक ओबेरॉयला अजिबात पटलेलं नाही. होलसेलमध्ये मी सोडून चाललो ही केस. सचिनने तीव्र नाराजी व्यक्त केली. तुला तर कारणच हवंय रे केस सोडण्याचं झेमण्या, पण मी असा जाऊ देणार नाही. चल गपचिप. आणि हा सदानंद विवेक ओबेरॉय कोण? मंग्याने तुसडेपणाने विचारलं. सदसद विवेक बुद्धी असं म्हणायचं असेल त्याला. मी चूक सुधारली. रवीना खुदकन हसली. खरं सांगू का सर, इथे जे काही घडतंय ते ऐकून मलाही यावेळी इथे येण्याची भीतीच वाटत होती. पण वासवानी सरांनी फोर्स केलं. मग विचार केला
तुम्ही सोबत आहात तर कसली भीती. आणि खरंच तुमचं हे असं बोलणं ऐकून निदान आता तरी भीती पळाली आहे माझी. थँक्स. आणि हो, तू करू शकतेस व्हिडिओ रेकॉर्डिंग. आम्ही इतके पैसे घेतो तर नेमकं काय काम करतो हे जाणून घेण्याचा अधिकार आहे आमच्या क्लायंट्सना, मी म्हटलं. रवीनाने मोबाईलवर रेकॉर्डिंग सुरू केलं. सुरुवात आमच्या हसून हाय हॅलो बोलण्याने झाली. स्वतःकडे कॅमेरा वळला तसा सचिन एकदम गंभीरपणे बोलू लागला. मैं सचिन, इस जग का नंबर 1 का डिटेक्टिव. आज आया हूँ सूर्य कुमार यादव टावर में. बोलते हैं कि यहाँ पे डेंजर भूताटकी है, लेकिन अभी घबरने की जरूरत नहीं, क्योंकि सचिन इज हियर तो नहीं होगी कोई फियर. आणि तेव्हाच खडखडाट करत लिफ्ट खाली आली आणि तो एवढा दचकला की त्याचा हात लागून रवीनाचा मोबाईल खाली पडता पडता वाचला. सॉरी, कॉर्नफ्लेक्स होते हे माझे, सचिन ओशाळून म्हणाला. कॉर्नफ्लेक्स नाही, रिफ्लेक्सेस असतात ते. मी पुन्हा चूक सुधारली आणि त्याला लिफ्टमध्ये ढकललं. या टोलेजंग इमारतीमधील भयावह भूताटकी सर्वात जास्त इथल्या लिफ्टलाच बाधित करते असा माझा अंदाज होता. पण जेव्हा इमारत 55 मजल्यांची असते तेव्हा लिफ्ट टाळून कसं चालेल. रस्त्यावर रोज कित्येक अपघात होतात, म्हणून आपण गाडीत बसणं सोडू शकत नाही. लिफ्टमध्ये पाऊल ठेवताच सचिनने काहीतरी पुटपुटायला सुरुवात केली. त्याने कुणाला सांगितलं नसलं तरी मला ठाऊक होतं. आपल्या मागे हात धुवून लागलेली भूताटकी सुटावी म्हणून तो हल्ली बाबा अटकमटक चटकानंद यांच्या मठात जाऊ लागला होता. त्यांनी त्याला एक गुरुमंत्र दिलेला. सचिन तोच पुटपुटत असावा. 13वा मजला पार झाला आणि लिफ्टमधल्या दिव्यांनी डोळे मिचकवायला सुरुवात केली. तसं मंग्याने विचारलं, मग आज काय प्लॅन आहे तुझा? फार काही नाही. 43 आणि 31व्या मजल्यावर जाऊन तिथल्या अतृप्त आत्म्यांना आवाहन करायचं, त्यांच्या नाराजीचं कारण विचारायचं आणि या मर्त्य जगात घुटमळणं सोडून कायमचं निघून जा अशी विनंती करायची, मी सांगितलं. अगं आई ग, ऐकूनच अंगावर काटा उभा राहिलाय माझ्या. काही गडबड तर होणार नाही ना? रवीनाने मोबाईल माझ्या दिशेने वळवत म्हटलं. सर्पमित्र आणि गुप्तहेर यांच्या कामात गडबड कधीही होऊ शकते. योग्य पूर्व तयारी आणि सतर्कता इतकंच आपल्या हाती असतं, मी उत्तर दिलं. तेवढ्यात लिफ्ट थांबली, पण 43व्या नाही तर 41व्या मजल्यावर. मी 43 नंबरचंच बटन दाबलं होतं चेतू, मला स्पष्ट आठवतंय, मंग्या म्हणाला. ठीक आहे, आता 43 नंबरचं दाब, मी शांतपणे म्हटलं. मंग्याने पुन्हा 43 नंबर दाबला, पण लिफ्ट वर जाण्याऐवजी तिथल्या तिथेच खडखड करू लागली. नेमकं काय घडतंय हे कळेना. पायाखाली कंपने जाणवू लागली तसा मी ओरडलो, हँडल घट्ट पकडून ठेवा, लिफ्ट कोसळणार आहे. हे ऐकताच मंग्याने उजव्या, मी डाव्या आणि सचिन रवीनाने मागच्या बाजूच्या हँडलला करकचून पकडलं आणि अंदाजाप्रमाणे लिफ्ट खरंच दुप्पट वेगाने खाली जाऊ लागली. ट्रेनमध्ये बसल्यासारखा खडखडाट ऐकू येऊ लागला. हा या टॉवर मधील बटाट्या भूतांचाच डाव दिसतोय होलसेलमध्ये. अहो चवळी चटक बाबा, वाचवा तुमच्या भक्ताला, सचिन किंचाळला. चवळी चटक की चटकानंद आहे ते, मी ओरडून विचारलं. तेही बाबांचं एक नाव आहे, बाबांची सहस्त्र नामे आहेत, पण मला 2च आठवतात, सचिनने धडधडणाऱ्या छातीवर हात ठेवून म्हटलं. याच्या बाबावर मला भरोसा नाही, काहीतरी कर चेतू, मंग्या म्हणाला. केबल फेल्युअर आहे, आतून काही करता येणार नाही, मी उत्तर दिलं. मग मरणार काय सर आपण? कोपऱ्यात ढकलल्या गेलेल्या रवीनाने घाबरून विचारलं. काही सांगता येत नाही. सध्याच्या नवीन एलिव्हेटर सिस्टम मध्ये खाली शॉक ऍब्झॉर्बर असतात. इम्पॅक्टसाठी तयार रहा, इम्पॅक्टसाठी तयार रहा. पाठ लिफ्टच्या भिंतींना टेकून खाली बसा किंवा झोपा हवं तर, आणि डोकं सांभाळा. मी दारावरच्या स्क्रीनकडे पाहत ओरडलो. लिफ्ट 5व्या मजल्यावर पोचली होती. 4, 3, 2, 1, 0 आणि अचानक
लिफ्टचा वेग एकदम कमी झाला. ती -1 वर जाऊन थांबली. म्हणजे या टॉवरला एक भूमिगत मजला देखील होता. लिफ्टच्या कीबोर्डवर हे बटन फक्त ऋणचिन्हाने दर्शवलं होतं, त्यामुळे आधी कळलं नाही. मी पाहिलेल्या टॉवरच्या ब्लूप्रिंट आणि नकाशामध्येही हा अंडरग्राऊंड मजला दिसला नव्हता. सगळे सावरून उभे राहिले. तेव्हाच लिफ्टचं दार उघडलं. आम्ही बाहेर पडलो. सचिन अजूनही मंत्र पुटपुटत होता. ही लिफ्ट चवळी चटक बाबांच्या कृपेनेच थांबली असा त्याचा दृढ विश्वास होता. लांबच लांब मार्गिका, अधूनमधून मरगळलेले दिवे. इथे मेंटेनन्स जनरेटर किंवा इतर कुठलेच कक्ष नव्हते. ते सगळे तर 0 लेवलवर होते. मग या मजल्याचं प्रयोजन तरी काय? आम्ही चालत राहिलो. रवीनाचं रेकॉर्डिंग लिफ्ट आदळण्याआधीच थांबलेलं. अखेर अगदी टोकाला पोचलो तेव्हा लाल रंगाचं एक दार दिसलं. मी प्रश्नार्थक नजरेने रवीनाकडे पाहिलं, पण तिलाही या दाराबद्दल किंवा इथल्या खोलीबद्दल काही ठाऊक नव्हतं. ती फक्त फर्ममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायची. मी दाराला हात लावला. ते बंद होतं. कुठे कडी कुलूप वगैरे दिसेना. फक्त हँडल शेजारी एक की होल होता. थांब, मी बघतो असं म्हणत टाळे तज्ञ मंग्या पुढे झाला. त्याने खिशातून एक जाडजूड तार काढली. तिचा आकडा बनवून की होल मध्ये सरकवली. 2-3 मिनिटं खाडखुड केलं, पण दार काही उघडेना. इथे हवा येण्याचा कुठलाच मार्ग नसल्याने प्रचंड उकडत होतं. सचिन सारखा निघण्याची घाई करत होता. घामाच्या धारा लागलेल्या. मंग्याने आणखी एक प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. नाही जमलं तर निघूया. त्याने तार वाकवून प्रश्नचिन्हाच्या आकाराचा आकडा तयार केला आणि पुन्हा की होल मध्ये सरकवला. 2दा उजवीकडे, मग 3दा डावीकडे फिरवला. तरी दार उघडेना. कंटाळून त्याने हार मानली आणि मागे वळला. तिथून निघणार तेव्हाच दार करकरत उघडलं. आम्ही चौघांनी दचकून एकमेकांकडे पाहिलं. आत जावं की जाऊ नये या द्विधा मनस्थितीत होतो. आपलं काम तर 43 आणि 31व्या माळ्यावर होतं ना चेतू. हा तर -1 माळा आहे. इथे आपलं काय काम होलसेलमध्ये? चला परत जाऊ लवकर, सचिन घाई करत म्हणाला. हो सर, मलाही भीती वाटतेय खूप. आई वाट बघत असेल घरी. जाऊया ना आपण परत, रवीना म्हणाली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. एका झपाटलेल्या इमारतीच्या अंधारलेल्या तळमजल्यावर सूर्यास्तानंतर भल्या भल्यांची टरकली असती तरी तिने खूपच तग धरला. मी मानेनेच होकार दिला. सर्वजण पुन्हा उलट दिशेने दारापासून दूर निघालो. तेव्हाच आतून केविळवानं रडणं ऐकू आलं. आम्हाला धडकीच भरली. त्या रडण्यात काळजाला घरे पाडणारी आर्तता होती. एखाद्या लहानग्याने स्फुंदून स्फुंदून रडावं असा तो आवाज होता. इथे लहान मुलांना किडनॅप करून ठेवलंय की काय कोणी? मंग्या म्हणाला. सचिन, तू आणि रवीना बाहेरच थांबा, आम्ही आत जाऊन पाहतो, मी म्हटलं. सचिनने मान डोलावली. मी बॅगेतून टॉर्च काढला आणि मंग्यासह दार ढकलून आत शिरलो. तो एक त्रिकोणी आकाराचा ऐसपैस कक्ष होता. छत, भिंती काळ्या कुट्ट रंगाच्या, फरशी ही तशीच, पण एकाच आकाराच्या 11 संगमरवरी लाद्या निरनिराळ्या कोनात लावलेल्या. रडण्याचा आवाज जिथून येत होता तिथे मी टॉर्च वळवला. 4-5 वर्षांचा एक चिमुकला, अंगाचं मुटकुळं करून बसलेला, अगदी भेदरलेला, तोंड काळवंडलेलं, चेहरा अश्रू सुकून चिकट झालेला. आम्हाला पाहताच त्याचं रडणं थांबलं. घाबरू नकोस बाळा, आम्ही मदत करायला आलोय. इथे ये, आपण बाहेर जाऊ, मी आवाज शक्य तितका मवाळ ठेवत म्हटलं. त्याने संशयानेच आमच्याकडे पाहिलं, पण जरा सावरल्यासारखा वाटला. मी 2 पावलं त्याच्या दिशेने गेलो. हात पुढे केला. मनात संशयाचं जाळं क्षणाक्षणाला विणलं जात होतं.
हा मुलगा या बंद दाराआड किती दिवसांपासून आहे आणि कुणीही व्यक्ती अशा ठिकाणी किती काळ जिवंत राहील. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.